नमो नमः छात्राः, सुप्रभात. In the last lecture, we completed Vibhakti Mala, and today we are going to start with question answer session of Vibhakti Mala. But before that, I want to do some revision about Vibhakti. We have studied 8 Vibhakti altogether: Prathama, Dvitiya, Tritiya, Chaturthi, Panchami, Shashti, Saptami, Sambodhanam. Now these 8 vibhaktis, their purposes, when they are used, that all we have studied in detail in Vibhakti Mala, and even in the earlier lesson numbers, that is 8, 8.1, 8.2, 8.3, and so far and so forth. Now today I have done gist of all these 8 vibhaktis, wherein you have to write them in your notebook at the end of your pages, wherein you are putting all the details about your भाषा अभ्यास, that is grammar. तुमच्या ग्रामर पार्टच्या नोटबुकमध्ये तुम्हाला मी आत्ता जे टेबल देते ते तुम्हाला लिहायचं आहे. मेक 3 columns. I repeat, please make 3 columns. 1. First column is Vibhakti. Second column is meaning in English. Third column, meaning in Sanskrit. So when Dvitiya is to be used, when Tritiya is to be used, there are certain rules and regulations, and they are mentioned in this table in very short form. So it will be very useful to you. So please write this type of table at the end of your page wherein you are writing Bhasha Abhyas. So let's start. Please be ready. Please be attentive. And whatever I am telling you to write, please do write. Okay? So now check this. Whatever I have written, make 3 columns. First Vibhakti, wherein you are writing Prathama, Dvitiya, Tritiya, like that. Second column will be, as I told you, meaning in English. And third column, meaning in Sanskrit. So Prathama, when Prathama is to be used, when there is a subject in the sentence. So for every subject in the sentence, there is Prathama. कर्ता. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. मराठीमध्ये आपण त्याला कर्ता म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण सब्जेक्ट असं म्हणतो. विभक्ती द्वितीया. द्वितीया विभक्ती ही ऑब्जेक्ट, कर्म. वाक्यामध्ये जेव्हा कर्म असतं, जेव्हा ऑब्जेक्ट असतं, तेव्हा आपण द्वितीया विभक्ती यूज करतो. कर्म. In the sentence where you have to use object, you will be using dvitiya. In third part, that is tritiya. Tritiya म्हणजे करणम. करणम म्हणजेच इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट म्हणजे कशाच्या सहाय्याने, मीन्स विथ अँड विदाउट. Whenever in the sentence you have to use with and without, you will be using tritiya of that particular word. मग तो वर्ड अकारांत असेल तर देव, आकारांत असेल तर माला, नपुसकलिंगी असेल तर वनम, इकारांत असेल तर मती, दीर्घ इकारांत असेल तर नदी. सो दीज आर द टेबल्स इन विच यू हॅव टू पिक तृतीया अँड देन यू हॅव टू यूज इन द सेंटेन्स. सो आत्तापर्यंत तुमच्या एक लक्षात आलं असेल की या टेबलबरोबरच आपल्याला सगळ्या अकारांत, इकारांत, उकारांत हे सगळे टेबल्स आपल्याला पाठ करायचे आहेत. आणि आय होप आत्तापर्यंत तुमचे देव, वन, माला, अस्मद, युष्मद हे शब्द आणि तद हे सर्वनाम पाठ झालं असेल. आणि ते जर झालं नसेल तर प्लीज, दिस इज अ लास्ट चान्स दॅट यू हॅव टू डू इट थरली. लॉकडाऊन आहे म्हणून रिलॅक्स राहू नका. शाळा नाही आहे, फक्त लेक्चर्स चालू आहेत, ऑडिओ व्हिडिओ जे काही असेल ते, ह्यामध्ये एकदम रिलॅक्स राहू नका. MCQचे क्वेश्चन जरी असले तरी आपल्याला करेक्ट फॉर्म MCQमधनं चूज करता आला पाहिजे. त्यासाठी तरी तुम्हाला हे करणं भाग आहे. इट इज व्हेरी व्हेरी नेसेसरी, अर्जंट अँड इम्पॉर्टंट. त्यामुळे विथ आणि विदाऊट हे जर तुम्हाला वापरायचं असेल, सह, च्या सह, ह्याच्याबरोबर, त्याच्याशिवाय जे आपण बोलतो
दॅट इज तृतीया, दॅट इज इन्स्ट्रुमेंट. चतुर्थी. Chaturthi tells you the purpose. For what? Whenever you are using for what in a sentence, you have to use a particular word. For what? To whom? हे सगळं पर्पज सांगतं. दॅट इज चतुर्थी. आणि संस्कृतमध्ये त्याला म्हणायचं संप्रदान. हिंदीमध्ये सुद्धा आपण हे शब्द वापरतो आहोत. कर्ता ने कर्म को करण से संप्रदान के लिए, हे शब्द तुमचे हिंदीमध्ये झालेले आहेत. आणि मराठीमध्ये आपण स लाते स ला नाते असं चतुर्थीमध्ये लिहितो. तृतीयामध्ये ने ईशी निही ईशी असं मराठीत म्हणतो. तुमच्या लक्षात आलं असेल की हे मराठी आणि हिंदी ह्याचंच एक रिव्हिजन म्हणून आपण हे करतो आहोत. तेव्हा चतुर्थी टेल्स यू द पर्पज ऑफ द सेंटेन्स. सिमिलरली गो टू द नेक्स्ट स्लाइड. मी परत सांगते, तुम्हाला हे नोटबुकमध्ये लिहायचं आहे विथ 3 columns अँड आय होप यू आर रायटिंग इट. पॉज माय ऑडिओ अँड देन राईट इट अँड गो टू द नेक्स्ट स्लाइड. इट विल बी हेल्पफुल टू यू. नाव आय विल बी गोईंग टू द नेक्स्ट स्लाइड, दॅट इज पंचमी. पंचमी टेल्स यू द सेपरेशन. पंचमी. देवात असं आपण म्हणतो. देव ह्या शब्दाचं पंचमी एकवचन देवात. ही पंचमी आपण कधी वापरणार तर सेपरेशन. एखाद्या ठिकाणाहून फ्रॉम वन प्लेस टू अनदर. फ्रॉम हा शब्द मी वापरला इंग्लिशमध्ये. फ्रॉम. व्हेनेवर आय हॅव टू यूज दिस फ्रॉम इन सेंटेन्स आय विल बी युझिंग पंचमी. फ्रॉम स्कूल, फ्रॉम शॉप, फ्रॉम मार्केट असं मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा त्या मार्केट, आपणम, फ्रॉम स्कूल, विद्यालय, हे जे शब्द आहेत त्या सगळ्याची पंचमी मला करावी लागेल. फ्रूट फॉल्स फ्रॉम द ट्री. सो मला इथे पंचमी वापरायची आहे आणि ट्री वृक्ष या शब्दाची पंचमी वापरायची आहे, म्हणून मी तिकडे म्हणणार वृक्षात. समजते? तसंच पुढची विभक्ती बघा, षष्ठी, ज्याच्यामध्ये रिलेशन येते, संबंध हा. षष्ठीमध्ये संबंध हा, दॅट इज रिलेशन. चाचीचे, मराठीमध्ये चाचीचे, त्याचा, त्याची, त्याचे. हिंदीमध्ये इसका, उसका. हे जे आपण बोलतो ते संबंध, एकमेकांचा संबंध सांगतो, दॅट इज रिलेशन. असं जेव्हा सांगायचं असतं, रामस्य पुत्र हा, दशरथस्य पुत्र हा, हे आपण बोलतो की नाही, आपल्याला हा धडा झाला आहे. करेक्ट. सो षष्ठी इज रिलेशन, संबंध हा. सप्तमी टेल्स यू लोकेशन. कुठे, वेअर. एखादी गोष्ट कुठे आहे किंवा कुठे चाललं आहे, वेअर. लोकेशन दाखवते. आणि लोकेशन म्हणजे ऑल प्रेपोजिशन्स, ऑल टाईप ऑफ प्रेपोजिशन्स. इन, ऑन, अंडर, ओव्हर, ॲट, नियर, हे सगळी प्रेपोजिशन्स तुम्हाला लोकेशन दाखवतात. आणि त्याला सप्तमीमध्ये म्हणायचं असतं अधिकरणम. काय म्हणायचं असतं? अधिकरणम. आणि संबोधनम म्हणजे ॲड्रेस. आपण ॲड्रेस करतो ना, दुसऱ्याला बोलतो. ॲड्रेस म्हणजे पत्ता नाही, त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. ॲड्रेस म्हणजे टू ॲड्रेस समबडी म्हणजे बोलणं, त्याच्याशी बोलणं. कुणाशी बोलणं? अरे मुला, आपण नावं घेतो. हे तन्मय, हे कीर्ती, अगं संपदा, अगं अनुष्का, अशी जशी हाक मारतो की नाही, यू कॉल आउट देम, राईट. यू कॉल आउट. त्या कॉल आउटला म्हणायचं ॲड्रेस, दॅट इज संबोधनम. ठीक आहे. सो दिस इज द वे. इट इज अ क्विक रिव्हिजन ऑफ ऑल टाईप ऑफ विभक्तीज. नाव लेट्स गो टू द क्वेश्चन आन्सर्स पार्ट ऑफ द विभक्ती माला. ओके. श्लोक नंबर 1 टेल्स यू अबाउट धर्मो जयती नाधर्मः. बरोबर. आता ते श्लोक समोर काढा आणि मग बघा. प्रथमांत पदानी लिखत. स्टुडंट्स प्लीज बी अटेंटिव्ह. नीट लक्षात घ्या क्वेश्चन काय आहे. प्रथमांत पदानी लिखत. प्रथमांत, प्रथमा विभक्ती, असं पद, असा शब्द जो प्रथमा विभक्तीत आहे ते लिहायचे आहेत तुम्हाला. मग ते कुठले कुठले लिहिणार सांगा. धर्मो जयती नाधर्मः, त्यातलं धर्म हा. नाधर्म हा लिहायचं नाही,
अधर्म हा लिहायचं. का? न प्लस अधर्म हा. आठवताय मी सांगितलेलं? करेक्ट. सो धर्म हा, अधर्म हा. धर्मो जयती नाधर्म हा. सत्यम जयती नानृतम. सत्यम, वनम वने वनानी मधला नपुसकलिंगी शब्द सत्यम. करेक्ट, सत्यम. नानृतम, नानृतम नाही लिहायचं. मग काय लिहिणार? अनृतम. म्हटलं होतं ना मी, आठवतंय? संधी सांगितला होता, न प्लस अनृतम, म्हणून ते अनृतम येणार. सो आणि हे सत्यम आणि अनृतम हे देवसारखे चालत नाहीत, कारण ते नपुसकलिंगी आहेत. वनम वने वनानी सारखे चालतात, म्हणून ते सत्यम आणि अनृतम. अजून काही दिसतंय का? धर्मो जयती ना धर्म, सत्यम जयती नानृतम, क्षमा जयती न क्रोधो, देवो जयती नासुरः. बरोबर ना? त्यामुळे इथे देव हा, असुर हा हे शब्द येणार. आणि क्षमा जयती न क्रोधो ह्यातला क्षमा येणार, कारण तो मालासारखा चालतोय. बरोबर आहे? सो क्षमा आणि दुसरा क्रोध. सो काय काय झालं आठवा? धर्म हा, अधर्म हा, क्षमा, सत्यम, अनृतम, देव हा, असुर हा. एवढे सगळे शब्द तुम्हाला प्रथमा विभक्तीत मिळत आहेत. नेक्स्ट, जयती. जालचित्र आहे. जयती काय? जयती आणि काय न जयती, दोन्ही आपण एकत्रच बनवूया. एक एक शब्द वाचा बरं. वाचा. पहिला सुविचार, पहिला श्लोक वाचा. स्टार्ट. धर्मो जयती नाधर्म. मग जयती कोण? करेक्ट, धर्म हा. ना जयती कोण? अधर्म हा. बरोबर. मग सत्यम जयती नानृतम, म्हणून सत्यम जयती येणार आणि अनृतम न जयती. पुढचं, क्षमा जयती न क्रोधो. क्षमा जयती, मग जयतीच्या इकडे येणार क्षमा. आणि न क्रोधो, क्रोध नाही, क्रोध न जयती. क्षमा जयती न क्रोधो, देवो जयती नासुरः. देव हा जयती, असुर हा न जयती. कळलं? नेक्स्ट, श्लोक नंबर 2. वसुदेव सुतम देवम. बरोबर आहे? आता हे सगळे द्वितीयांत पद बघा. वसुदेव सुतम देवम, सुतम, वसुदेव सुतम. कंसचाणूरमर्दनम, मर्दनम. देवकी परमानंदम, परमानंदम. कृष्णम वंदे जगद्गुरुम, कृष्णम, जगद्गुरुम. बरोबर? ही सगळी द्वितीयांत पदं आहेत, द्वितीया विभक्तीमध्ये आहेत. कशी कळली? देवम वर्ण येणार. बरोबर ना? माझा आधीचा ऑडिओ ज्यांनी बघितला असेल, ज्यांनी ऐकला असेल, त्यांना हे प्रश्न अतिशय सोपे जाणार आहेत. तुम्ही एक काम करायचं, आता हे क्वेश्चन आन्सर्स जे आपण घेतो आहोत ना, पॉज करत करत चला. पहिलं तुम्ही विचार करा की हा श्लोकाचा आन्सर काय येईल, आणि मग परत व्हिडिओ चालू करून चेक करा की तुमचं आन्सर बरोबर येत आहे की नाही. अदरवाईज व्हॉट विल हॅपन, आय विल ओनली क्वेश्चन यू, आय विल ओनली आन्सर यू, अँड यू विल नॉट चेक और यू विल नॉट थिंक ओनली. असं करू नका. एव्हरी क्वेश्चन यू हॅव टू थिंक फर्स्ट. त्यामुळे माझा आन्सर पॉज करा आणि मगच चेक करा की तुम्हाला येत आहे की नाही. आणि येत नसेल तर आधीचा ऑडिओ आठवा. ठीक आहे? सो द्वितीयांत पदानी वसुदेव सुतम, कंसचाणून मर्दनम, देवकी परमानंदम, परमानंदम येणार. कृष्णम, परत कृष्णम येणार. वंदे जगद्गुरुम, म्हणजे जगद्गुरुम पण येणार. ठीक आहे? सुभाषिते क्रियापदम किम. क्रियापद म्हणजे वर्ब. या सुभाषितामध्ये क्रियापद कुठलं सांगा बरं. सोपं आहे. करेक्ट. कृष्णम वंदे जगद्गुरुम. वंदे मी नमस्कार करतो.
हे वंदे आलं कुठून? आत्मनेपदी आहे. ई वहे महे. आठवत आहे का? येईल तुम्हाला येईल हे. आपण हे इन डिटेल बघणारच आहोत. पण वंदे, मी वंदन करतो असं म्हटलं होतं मी, बरोबर ना? त्यामुळे तो क्रियापद आहे, ते क्रियापद आहे. ज्याला रेखाचित्र पूरयत. श्रीकृष्ण हा श्रीकृष्ण, कृष्णम वंदे जगद्गुरुम. कृष्ण कसा? तर त्याचे सगळे ॲडजेक्टिव्ह आणि सगळे त्याबद्दल लिहिलेलं तुम्हाला इथे लिहायचं आहे. म्हणजे काय? तर पहिलं तर वसुदेव सुतम एक. दुसरं कंसचाणूरमर्दनम. परमदेवकी परमानंदम, देवकीचा परमानंद. आणि दुसरा चौथं जगद्गुरुम, कृष्णाला जगद्गुरू म्हटलं आहे, बरोबर ना? कृष्णाला काय काय म्हटलं आहे? तर तो वसुदेवाचा मुलगा आहे, देवकीचा आनंद आहे, कंस आणि चाणूर यांना मारणारा आहे आणि जगद्गुरू आहे. असे 4 गोष्टी. त्या 4 गोष्टी तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. ठीक आहे. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. नाव. आता तृतीयांत पद. जरा विचार करून सांगा बरं. सगळं मीच सांगितलं तर तुम्ही विचारच नाही करणार. आय एम गिविंग यू टाईम. तृतीयांत पदाने लिखत. कुठली कुठली तृतीयांत पदं आहेत? देवेन, देवाभ्याम, देवैही असं वाटतंय. या प्रकारे चालणारी तृतीय विभक्तीची रूपं सांगा. बघा, काव्यशास्त्र विनोदेन, यातलं विनोदेन आलं. कालो गच्छति धीमताम, हे काही नाही आहे. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. व्यसनेन तु मूर्खाणाम, व्यसनेन. निद्रया पण येणार. देवेनं जरी नसलं तरी निद्रा, आकारांत स्त्रीलिंगी. मग ते कुणाप्रमाणे चालणार? करेक्ट, मालाप्रमाणे चालणार. आणि मालाची तृतीया काय आहे? मालया. बघा, चेक करा, तुम्हाला पाठ पाहिजे एव्हाना. मालया म्हणून निद्रया. समजलं? सो हे झालं मालया और निद्रया. मालयाप्रमाणे निद्रया चालणार. निद्रया कलहेन वा. कलहेन म्हणजे भांडण. देवेन, कलहेन. निद्रया आणि कलहेन हे सगळे तृतीयांत पदं आहेत. मी परत एकदा सांगते तृतीयांत पदं. विनोदेन, व्यसनेन, निद्रया, कलहेन. ठीक आहे. आय होप एव्हरीबडी विल राईट दिस इन युअर नोटबुक. समानार्थक शब्दान मेलयत. विनोदः. विनोद म्हणजे जोक, एंटरटेनमेंट. काय येणार? मनोरंजनम. बरोबर. मूर्खः. मूढः. निद्रा म्हणजे झोप. शयनम. निद्रा म्हणजे काय? शयनम. म्हणून ते शयनगृह म्हणायचे बघा पूर्वीच्या काळात. तुम्ही जर पूर्वीचं रामायण महाभारत बघितलं असेल तर त्याच्यामध्ये शयनकक्ष, शयनगृह असं म्हणायचे, म्हणजे निद्रा. आणि व्यसनम दुराभ्यासः. नंतर एकवाक्येन उत्तरम लिखत. स्टुडंट्स, नाउ प्लीज लिसन टू मी केअरफुली. नाउ फ्रॉम विभक्तिमाला ऑनवर्ड्स you will be having this kind of question. एकवाक्येन उत्तरम लिखत. Answer in one sentence. That should be in Sanskrit only. And this question you will be asked in the next exam also. So, एकवाक्येन उत्तरत. इथे क्वेश्चनचा मॅक्झिमम पार्ट तुम्हाला उत्तरामध्ये घ्यायचा असतो. Maximum part of the question you have to paste or you have to use in your answer. Only the question word what, when, where, कह, किम, का, केन असे जेव्हा प्रश्न वापरले, आपण डब्ल्यू क्वेश्चन्स म्हणतो की नाही, व्हेअर, व्हॉट, वेन, डब्ल्यू क्वेश्चन्स. तसेच संस्कृतमध्ये कहने चालू होणारे किम या सर्वनामाने चालू होणारे शब्द असतात. कह, का, केन हे हळूहळू तुमच्या लक्षात येईलच. पण
त्या शब्दाबद्दल जो शब्द आपल्याला सुभाषित मालेमध्ये किंवा पाठामध्ये आहे तोच शब्द तुम्हाला प्रश्नामध्ये लिहायचा आहे. त्यामुळे सोप्यातला सोप्पा प्रकार करायचा. कसा? धीमताम कालहा कथम गच्छति. कथम म्हणजे कसा काय, हाऊ. मग तुम्हाला धीमताम कालहा हे परत कॉपी पेस्ट तसंच करायचं आहे. गच्छती पण तसंच करायचं आहे, घ्यायचं आहे आन्सरमध्ये. मग कथम, कथमसाठी कुठे जाणार तुम्ही शोधायला? तर तुम्ही जाणार श्लोक नंबर 3मध्ये. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. बघा आन्सर मिळालं. काव्यशास्त्र विनोदेन गच्छति, संपलं. धीमताम कालहा काव्यशास्त्र विनोदेन गच्छति. कळलं? बस एवढं सिंपल असतं संस्कृत, बरोबर की नाही? तुम्ही जर अटेंटिव्ह राहिलात आणि इंटरेस्ट घेतलात तर संस्कृत खरंच सोपं आणि मस्त आहे. फक्त तुम्ही अटेंटिव्ह पाहिजे, तुम्ही इंटरेस्ट दाखवला पाहिजे आणि माझे ऑडिओज सिन्सिअरली ऐकले पाहिजेत. ठीक आहे? चला सेकंड. मूर्खाणाम कालहा कथम गच्छति. मूर्खांचा वेळ कसा जातो? व्यसनेन तु मूर्खाणाम निद्रया कलहेन वा. हेच 3 शब्द कुठले? व्यसनेन, निद्रया, कलहेन. तेच लिहायचं आहे. मूर्खाणाम कालहा व्यसनेन कॉमा निद्रया कॉमा कलहेन च गच्छति. बस समजलं? इट इज दॅट सिम्पल. नाव 4, श्लोक नंबर 4. आता चतुर्थांत पद लिखत. चतुर्थी. आता तुम्हाला म्हणायला लागेल ते विद्या विवादाय धनम मदाय खलस्य शक्ती परपीडनाय. देवाय देवाय सारखं काय येत आहे? देवाय ही चतुर्थी आहे, तर त्या चतुर्थीचा योग्य वापर करा. बघा शोधा. विद्या विवादाय अंडरलाईन, जे आधीच अंडरलाईन करायला सांगितलेलं, बरोबर? विवादाय, मदाय, परपीडनाय, रक्षणाय. झालं. नंतर स्तंभ पूर्णम कुरुत. हे पण तुम्हाला स्तंभ ऑलरेडी मी काल दिला होता, मागच्या लेक्चरला दिला होता. जरा चेक करा तुमची पुस्तकं, टेक्स्टबुक्स. तिथे तुम्हाला सांगितलं होतं की कॉलम्स बनवा, कशासाठी काय, कशासाठी काय, किमर्थम. तुम्हाला म्हटलं होतं की चतुर्थी पर्पज दाखवते. किमर्थम कशासाठी? बघा, विद्या खलस्य कशासाठी? विवादाय. आणि सज्जनांसाठी विद्या काय? ज्ञानाय. धनम खलस्य कशासाठी? धनाचा वापर कशासाठी? मदाय, स्नॅचिंग. आणि तेच सज्जनस्य धनम फॉर डोनेशन, दानाय. शक्ती खल कशासाठी वापरतात? खलह, शक्ती ही खलस्य फॉर वॉट? खलस्य शक्ती परपीडनाय. आणि सज्जनांची शक्ती रक्षणाय. बरोबर. चला पुढे. साधोः विद्या किमर्थं भवति? साधोस्तु सर्वं विपरीतमेतत् ज्ञानाय. विद्या म्हणून साधोः विद्या ज्ञानाय भवति. रेस्ट ऑफ द थिंग इज ए सेम फ्रॉम द क्वेश्चन. किमर्थमच्या जागी तुम्हाला लिहायचं आहे ज्ञानाय. ठीक आहे. सेकंड. कस्य शक्तिः परपीडनाय भवति? खलस्य. बरोबर, खलस्य. नंतर श्लोक नंबर 5, पंचमांत पद. हे पण तुम्हाला मी अंडरलाईन करायला सांगितलेलं, आठवा. तैलात रक्षेत. इकडे मी तुम्हाला सांगितलं होतं की संधी आहे तैलात प्लस रक्षेत, आणि म्हणून तैलात ही पंचमी आली. देवात, तैलात. देवात कुठलं आलं? देव ह्या आकारांत पुल्लिंगी शब्दाचं पंचमी, देवात. तसंच तैलात. तैलात. नंतर जलात, शिथिल बंधनात. बरोबर, रक्षेत. हे सगळे पंचमी विभक्तीचे शब्द आहेत. आता पुस्तकाचं रक्षण कसं होईल सांगा बरं. कसं सांगितलं आहे त्यांनी की पुस्तकाचं रक्षण मूर्ख हस्तात न दातव्यम. हां,
पुस्तकाचं रक्षण कशापासून करायचं? तर तैलापासून तैलात म्हटलं की मूर्खापासून हा शब्द आलाच ऑब्व्हियसली. फ्रॉम, बरोबर ना? त्यामुळे मूर्खापासून. सो मूर्ख असतात त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. तैलात, जलात, शिथिलबंधनात. हे तिन्ही शब्द इकडे आले पाहिजेत. ठीक आहे? तैलात, जलात, शिथिलबंधनात. ठीक आहे? नाव गो टू द श्लोक नंबर 6. षष्ठ्यंत पद लिखत, म्हणजे षष्ठी बघायची. षष्ठ्यंत पद लिखत. हे सगळे जे जालचित्रामध्ये दिसत आहेत ना, नरस्य, रूपस्य, गुणस्य, ज्ञानस्य, हे सगळे जे दिसत आहेत ते सगळे षष्ठ्यांत आहेत, देवस्य प्रमाणे चालणारे. बरोबर? सो रूपस्याभरणम गुणः, नरस्याभरणम, ते नरस्य, हे सगळे जे नरस्य रूपस्य त्याचे आन्सर्सच दिलेली आहेत जालचित्रामध्ये. आता जालचित्र बघा. नरस्य आभरणम, यू हॅव टू जस्ट कीप इन माइंड दॅट पर्टिक्युलर श्लोक. नरस्य आभरणम रूपम, मग नरस्य आभरणम काय? रूपम. करेक्ट. जालचित्र सोप्पं आहे, भरण्यासारखं आहे तुम्हाला. रूपस्याभरणम काय? गुणः. गुणस्याभरणम ज्ञानम, आणि ज्ञानस्याभरणम क्षमा. बरोबर? हे सगळं जालचित्राचं आन्सर्स आहेत. आता श्लोक नंबर 7 बघा. व्यसने मित्रपरीक्षा शूरपरीक्षा रणांगणे भवती. देवे देवयोः देवेषु सप्तमी. देवे एक वचन आलं, देवे, त्यामुळे अकारांत पुल्लिंगी जेवढे शब्द आहेत ते देवेसारखे होणार. मग ह्या श्लोकामध्ये कुठलं येणार? व्यसने. तुम्हाला अंडरलाईन करून दिलं होतं मी. व्यसने, रणांगणे, विनये, दुर्भिक्षे. हे सगळे देवेसारखे चालणारे सप्तमी एकवचनचे शब्द आहेत. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट कळते का, की प्रथमांत पदम, द्वितीयांत पदम म्हणजे काय? तर द्वितीय विभक्तीचं शोधा, सप्तमी विभक्तीचं शोधा, षष्ठीचं शोधा, असा त्याचा अर्थ होतो आहे. हां, तो श्लोकामध्ये षष्ठी विभक्ती कुठली, सप्तमी कुठली हे तुम्हाला शोधायचं आहे. चला पुढचं. स्तंभलेखनम. परीक्षा कुणाची आणि कधी हे त्यांनी दिले आहे. कस्य म्हणजे कुणाची, आणि कदा म्हणजे कधी, व्हेन. कस्य हुज, कदा व्हेन. मित्रस्य, मित्रस्य परीक्षा कदा, व्यसने. बरोबर. शूरस्य कदा, शोधा बरं. शूरस्य करेक्ट, रणांगणे. भृत्यस्य विनये, आणि दानस्य दुर्भिक्षे. बरोबर. ओके. सो श्लोक नंबर 8. संबोधांत पदानी आणि सूर्य, ह्या सूर्यपंक्ती अमरपंक्ती नका बघू, संबोधनांत पद मात्र तुम्ही शोधा. ठीक आहे. सो विथ दिस वी हॅव कम्प्लीटेड श्लोक 8 till 8 question answers. In the next lecture we will be doing the revision of naam, sarvanam, kriyapad. These 3 things we will be revising it. So whatever words or tables that we have done already, I will be doing revision of the same. त्यामुळे तुम्हाला in the next lecture please be ready with words like देव अकारांत पुल्लिंगी, वनम अकारांत नपुसकलिंगी, माला स्त्रीलिंगी. Then you have to check the सर्वनाम्स also. अस्मद, युष्मद, तद, एतद. हे सगळे शब्द तुमचे आत्तापर्यंत बाय हार्ट व्हायलाच हवे होते. If it is not done, it is still time. So please do it thoroughly. You have 1 week with you. In the next week, I will be coming with revision and you should be able to give me the answer and do the self-study. So till that time, stay safe, stay happy and stay blessed. Namo Namaha. Dhanyavadaha.